रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यातील जत भागातील आमचा या ठिकाणी जो पारधी समाज आहे त्या ज्या समाजाकडे आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी काळामध्ये खरं तर या देशातील जी व्यवस्था आहे जी व्यवस्था अजूनही या समाजाकडे संशयाच्या नजरेने या ठिकाणी पाहते आहे। आयुष्यामध्ये या ठिकाणी लोकशाहीने दिलेले जे हक्क आणि अधिकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या आधारावरती सर्वांना समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफलेला असताना सुद्धा आज जी ही इथली व्यवस्था आहे या व्यवस्थेनं या समाजावरती जो कलंक लावलेला आहे आणि गुन्हेगारी वृत्ती अशा पद्धतीच्या वृत्तीनं या समाजाकडे पाहत असताना अजूनही इथल्या या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेची मानसिकता बदलताना दिसत नाही। परंतु हा समाज एवढ्या प्रामाणिकपणानं आज पुढे येताना दिसतो आहे। गावगाड्यामध्ये शिवरायांच्या काळापासून आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये या समाजानं आपलं मोठं योगदान दिलेलं आहे आणि हे योगदान देत असतानाच आज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पदावरती शासन असणाऱ्या अधिकारावरती वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांनी आयुष्यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीची पदं घेऊन आज देशाची या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली हे दिसत आहे। आज हा समाज आणि इथले तरुण बेरोजगार प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आज कोल्हापूरला या ठिकाणी कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल कोर्ससाठी हे विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने निघालेले आहेत। प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधव चव्हाण सर असतील, या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर आदरणीय राजनजी ठोकळे सर असतील, महाराष्ट्र राज्याचे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे समन्वयक आदरणीय सुधाकरजी भदरगे सर असतील, यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि या जत भागातील सन्माननीय या समाजाचे आमचे नेते आणि आदरणीय बँक अधिकारी बसवराजजी चव्हाण साहेबांच्या या ठिकाणी अथक प्रयत्नानं मी आणि माझे मेंटॉर या ठिकाणी सहकारी दीपक वाघमारे सरांच्या या ठिकाणी असणाऱ्या सहकार्यानं आज खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या व्यवस्थेनं बदललेला आहे त्या व्यवस्थेला चपराक देण्यासाठी आज एवढा मोठा तरुण युवा वर्ग आज आयुष्याच्या या ठिकाणी असणाऱ्या आपलं भविष्य घडवण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये ज्या शाहू राजांनी खऱ्या अर्थानं या पारधी समाजाला आपलंसं केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना न्याय प्रक्रियेमध्ये पुढे आणून ही जात शूरवीरांची आहे, खऱ्या अर्थानं लढवई आहे, प्रामाणिक आहे, या जातीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मानानं पुढे आणलं पाहिजे। म्हणून ज्या शाहू राजांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ज्या त्याच्या संसारामध्ये प्रयत्न केले अशा या ठिकाणी राजांच्या या ठिकाणी नगरीमध्ये त्याच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये आज खरं तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आज आमच्या जत भागातील आमच्या पारधी समाजाचे सर्व युवा कार्यकर्ते या ठिकाणी इलेक्ट्रिकल कोर्ससाठी या ठिकाणी निघालेले आहेत। वेगवेगळे 19 ऑफलाईन कोर्सेस या ठिकाणी संस्थेनं उपलब्ध केलेले आहेत। मोफत देणारी ही संस्था विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना या ठिकाणी हे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना येणाऱ्या काळामध्ये नोकरी या ठिकाणी देण्याचं पवित्र आणि पुण्यकर्म ही संस्था करते। तर या ठिकाणी गाव कुसावर राहणाऱ्या आणि गावगाड्यातल्या या आमच्या पारधी समाजातल्या या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांचं उज्ज्वल भविष्य आज प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी ते भविष्य उज्ज्वल होईल अशा पद्धतीचा सुद्धा आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या सर्व तरुण या ठिकाणी असणाऱ्या सर्व माझ्या या पारधी समाजाच्या सर्व तरुण युवा कार्यकर्त्यांना भावी आयुष्याच्या त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो।